5 दिवसांपासून त्याचा हात एका प्रचंड मोठ्या खडकाखाली अडकलेला होता. त्याच्या जवळचं पाणीही संपत आलं होतं. त्याचं शरीर साथ सोडत होतं आणि त्याला आता कळून चुकलं होतं की आता मदत येणार नाही. आणि त्याच्या समोर उरले होते फक्त 2च पर्याय, एकतर हात किंवा आयुष्य. हा माणूस होता ॲरन राल्स्टन. आणि पुढच्या काही मिनिटात तो असा निर्णय घेणार आहे ज्याने पूर्ण जगाला आश्चर्याचा धक्काच दिला. चला सुरुवातीपासून ही कथा पाहूया. साल 2003. ॲरनला दऱ्याखोऱ्या आणि पर्वताचा प्रचंड शौक होता. तो अनेकदा एकटाच नवीन ठिकाणी फिरायला जाई. त्या दिवशी तो उताहमधल्या ब्ल्यू जॉन कॅनियन मध्ये एकटाच फिरायला निघाला होता. त्याने सोबत पाणी घेतलं, क्लाइम्बिंग गिअर्स घेतले आणि पूर्ण बॅग भरून तो तसाच निघून गेला. त्याने फक्त एक गोष्ट केली नाही की तो कुठे जात आहे हे कोणालाच त्याने सांगितलं नाही आणि तसाच तो निघून गेला. कारण त्याला वाटलं असेल की संध्याकाळपर्यंत मी घरी वापस येईल. पण आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या चुका सुरुवातीला हा खूप छोट्या वाटत असतात. ब्ल्यू जॉन कॅनियन तशी खूप सुंदर होती. चारी बाजूला खडक, अरुंद वाटा, एकदम शांतता. आणि ॲरोनही तसा खूप आनंदातच होता. त्याला कल्पनाही नव्हती की पुढच्या काही मिनिटात त्याच्यासोबत असं घडणार आहे की त्याचे पूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे. तो एका अरुंद दरीतून जात असताना त्याने एका खडकाचा आधार घेतला, पण तो खडक निसटला आणि तो प्रचंड खोल दरीत कोसळला. सगळं इतक्या वेगाने घडलं की त्याला कळलंच नाही की काय होत आहे. आणि पुढच्याच क्षणी त्याचा उजवा हात एक दरी आणि एका प्रचंड मोठ्या खडकामध्ये फसून बसला. नाही नाही नाही, तो जोराने ओरडला. त्याने त्याचा हात खेचून बघितला, पण काही उपयोग झाला नाही. मग त्याने अजून जोर लावला, पण खडक मात्र काय हलला नाही. सुरुवातीला त्याला वाटलं की मी यातून बाहेर पडून जाईल, काहीतरी मार्ग निघेल. पण कित्येक तास उलटून गेले, मात्र तो खडक काही जागेवरून हलला नाही. बघता बघता दिवस मावळला, अंधार झाला. थंडी खूप वाढली होती. त्याच्या वेदनाही असह्य झाल्या होत्या. आणि पहिल्यांदा त्याच्या डोक्यात विचार आला की कदाचित मी इथून बाहेरच पडलो नाही तर. त्या दिवशी रात्रभर त्याला झोप लागली नाही. दुसरा दिवस उजाडला. त्याने त्याची साधनं वापरून बघितली. काहीही करून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न तो करत राहिला, पण कशालाच काहीच उपयोग होत नव्हता. त्याच्या जवळ असलेलं पाणी कमी होत चाललं होतं. त्याच्या शरीराची ऊर्जाही कमी होत होती आणि वेळ हातातून निघून जात होती. असं करत करत तिसरा दिवस उजाडला. आता आज तिसऱ्या दिवशी त्याची लढाई त्या खडकासोबत नसून स्वतःच्या मनाशीच होती. त्याच्या आतला एक आवाज त्याला सांगत होता की थांब, कोणीतरी येईल, मदत नक्कीच येईल. पण दुसरा आवाज त्याला सांगत होता की कोणी येणार नाही, तू आता संपलास. त्या प्रचंड मोठ्या दरीत तो एकटाच होता. त्याच्या मनात हजारो विचार येत होते. त्याच्या आईचा चेहरा, त्याच्या वडिलांचा आवाज, त्याने मित्रासोबत घालवलेले क्षण, आयुष्यात राहिलेल्या गोष्टी, सर्व त्याच्या डोळ्यासमोर एक फ्लॅशबॅक सारखं येत होतं. जेव्हा माणूस मृत्यूच्या एकदम जवळ असतो ना, तेव्हाच त्याला समजतं की आयुष्यात काय महत्वाचं आहे. चौथा दिवस उजाडला. त्यांनी कॅमेरा उघडला आणि कुटुंबासाठी एक मेसेज रेकॉर्ड करायला सुरुवात केली. कल्पना करा की तुम्ही कॅमेरासमोर बसलेले आहात आणि तुम्हाला माहित आहे की तुम्ही जे बोलणार आहेत हे तुमचे शेवटचे शब्द असणार आहेत. तर तेव्हा तुम्हाला कसं वाटेल? तो आपल्या आईवडिलांशी बोलत होता, मित्रांसाठी शेवटचा संदेश रेकॉर्ड करत होता, जणू तो स्वतःच्या मृत्यूची तयारीच करत होता. तो क्षण फार भयानक होता. 5वा दिवस उजाडला. ब्ल्यू जॉनच्या त्या दरीत सकाळ होत होती. त्याने पुन्हा प्रयत्न केला, पण तो खडक मात्र हलला नाही. मग त्याने मान खाली घातली, काही क्षण डोळे बंद केले, मग वर आकाशाकडे पाहिले. आणि त्याच क्षणी त्याला त्याचं वास्तव स्वीकारावं लागलं. कोणी मला वाचवायला येणार नाही. त्याने त्याच्या अडकलेल्या हाताकडे पाहिलं आणि मग स्वतःला एक प्रश्न विचारला की माझ्यासाठी हात महत्वाचा आहे की माझं आयुष्य? मी मरण्यासाठी इथंच थांबणार आहे की मी आयुष्यासाठी अजून लढणार आहे? त्या क्षणी त्यासमोर 2च पर्याय होते, हात की आयुष्य. कधी कधी आयुष्य माणसाला चांगला आणि वाईट हे 2 पर्याय देत नाही. आयुष्य माणसाला 2 वाईट मधून कमी वाईट निवडण्याचा पर्याय देतं. ॲरॉन समोरही त्या दिवशी तीच परिस्थिती होती. ॲरॉनने एक धाडसी निर्णय घेतला आणि जगण्याला निवडलं, आयुष्याला निवडलं. तो क्षण फार वेदनादायक होता, कारण त्याने स्वतःच्या हाताने स्वतःचा उजवा हात त्याने कापून टाकला व तो त्यातून मुक्त झाला. दरीतून तो कसाबसा बाहेर पडला, चालतच राहिला. पुढे जाऊन त्याला काही पर्यटक मिळाले, त्यांनी त्याची सुटका केली. अखेर त्याला मदत मिळाली आणि त्याचा जीव वाचला, पण त्याला मात्र त्याचा हात गमवावा लागला. आजही हजारो लोक जॉन ॲरनची ही संघर्षमय कथा ऐकत असतात. पण मला वाटतं या कथेतील सर्वात मोठा धडा हा हात कापण्याचा नाही. त्या दिवशी ॲरनला तो अडकवणारा खडक दिसत होता, पण आपल्या आयुष्यातले खरे खडक आपल्याला कधीही दिसत नाहीत. काही लोकांना माहितीये त्यांची नोकरी त्यांना आनंद देत नाही, पण तीच नोकरी ते वर्षानुवर्ष करत असतात. काही विद्यार्थ्यांना माहित असतं की अभ्यास आता करावाच लागणार आहे, पण ते सतत टाळत उद्यावर नेत असतात. कथेमधील ॲरॉन तर फक्त 5 दिवस अडकला होता, पण काही लोक 5 वर्ष अडकतात, काही 10 वर्ष, तर काही पूर्ण आयुष्यभर खडकाखाली अडकून राहतात. एक क्षण असा आला जेव्हा जॉनला समजलं की आपल्यासाठी कोणीही धावून येणार नाही
स्वतःला स्वतःचीच मदत करावी लागणार आहे आणि त्याला आपला उजवा हात की आपलं संपूर्ण आयुष्य यापैकी एक निवडावं लागलं. आपल्या आयुष्यातही काही वेळा असंच होत असतं. तुम्ही जुनी ओळख विसरू शकत नाही आणि नवीन आयुष्य सुरूही करू शकत नाही. तुम्ही सुरक्षितपणाला चिकटून राहू शकत नाही आणि मोठी झेपही घेऊ शकत नाही. तुम्ही भीतीही धरून ठेवू शकत नाही आणि स्वप्नांचा पाठलागही करू शकत नाही. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावंच लागत असतं. ॲरोननी आपला हात गमावला. आपल्याला कदाचित आपल्या जुन्या सबबी गमवाव्या लागणार आहेत, पण आपण त्याही सोडायला तयार नसतो. म्हणून आजचा प्रश्न हा नाही की तुमच्या आयुष्यात खडक आहे की नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही अजून किती वर्ष त्या खडकाखाली अडकून राहणार आहात. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.